बघा आम्ही चाललोय दहीवडीला. पाणी पण भरायचंय आणि बाटला पण भरायचंय. परिस्थिती बिकट आहे, काय करणार. गाडी घाटात आहे, परिस्थिती बिकट आहे. बघू आता दहीवडीला काय होतंय काय नाही. आज आम्ही जेवण पण नाही बनवलंय. आज आम्ही सासवा सुना लंचला जाणार आहे. दहीवडी जाऊन दहीवडा खाणार आहे आणि गपचूप बसणार आहे. त्या गॅसच्या भांड्याने आम्ही आज जेवण नाही बनवलं. इथे आम्ही दहीवडीचं थोडं घरचं सामान घेतलं. आम्हाला सांडगे करायचे होते मटकीच्या डाळीचे. सो त्याच्यासाठी मटकी घेतलेली, मटकीची डाळ आणि इंद्रायणी तांदूळ आणि ज्वारी घेतलेली 1 किलो. सो चांगलं फ्रेश आहे इथे दुकान. सो दहीवडीला आलात की दहीवडी मार्केटच्या अपोजिटलाच आहे. तिकडे छायाताई आहेत कामाला. सो त्यांनी इतक्या छान पद्धतीने आम्हाला मस्तपैकी सगळं सामान हे करून दिलं. खूप छान होत्या बोलायला, एकदम हसऱ्या चेहऱ्याच्या होत्या. सो तुम्ही पण कधी दहीवडी स्टँडला आलात तर नक्की या. चला बाय बाय करा. चला भेटू परत. चला बाय. मेत्रस ब्रदर्स म्हणून शॉप आहे. सो आम्ही तिथे आलो होतो. कलेक्शन खूप छान होतं. मटेरियल खूप एकदम चांगल्या क्वालिटीचं मटेरियल मिळतं. सो लेडीजचे सगळ्या टाईपचे काय पण पर्सनल आयटम्स असतील म्हणा, वॉट एव्हर, साडी, लेगिन्स, ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी इथे मिळतात आणि चांगल्या रेटमध्ये मिळतात. सो कधी आलात तर तुम्ही नक्की हे मेत्रस ब्रदर्स म्हणून आहे शॉप, तिकडे येऊन तुम्ही परचेस करू शकता. छान कलेक्शन होतं. मी एक स्टोल घेतला माझ्याने. मग कसं इथे आलो की मग परत घेऊन या सगळा पसारा नको. इथून घेतलं आपलं, ठेवलं इथेच. नेक्स्ट टाईम मला वापरता येईल. फोन करून या बरं का आधी. वर्षाला फोन करेल. वर्षाला फोन करतात. इथे आम्ही एका नाश्त्यावाल्या काकींना सांगितलेलं की बाटल्याची सोय करायला. सो आम्हाला तर मिळाला बाटला. इथे त्यांच्या मुलीचं काहीतरी पोलीस भरतीच्या वेळेला ते पास झाले नव्हते तर त्या निराश होत्या. सो त्यांना आम्ही तेच थोडंसं दिलासा दिला. म्हटलं हर वेळेला पॉझिटिव्ह राहायचं आणि पॉझिटिव्ह बोलायचं माणसाला. युनिवर्स नेहमी आपल्यासोबत असतो. सो पॉझिटिव्ह राहा तुम्ही पण. झालं असं म्हणा कोणतीही गोष्ट, म्हणजे ती ऑटोमॅटिकली होत राहते. मेहनत करत राहा, ऑटोमॅटिकली तुम्हाला युनिवर्स साथ देत राहील. असंच कोणाला ना कोणाला दिलासा देत राहायचा, त्यामुळे खुशी मिळते. त्यानंतर आम्ही आलो होतो आज जेवण जेवायला. सो दहीवडीमध्ये असं हॉटेल तर नाही आहे प्रॉपर, बट एक असं नाश्त्याचं आहे सेंटर. खूप छान होता. पुरी भाजी आम्ही खाल्ली. सो छान होते ना, तेलकट होतं अगदीच, काय नाही. भाजी पण खूप छान होती. हॉटेलचा ॲम्बियन्स पण छान होता. सो इथे आली होती पुरी भाजी. मुलींनी पण आवडीने खाल्ली. बिलकुल तेल असं म्हणजे एकदम ऑइली अशी नव्हती, घरच्यासारखंच होतं. कसं लागलं? असं वाटतं मस्त आहे. यम्मी आहे. तुमचं कसं आहे? चांगलं आहे? छान आहे. टेस्ट कशी आहे? चांगली आहे. त्यानंतर आम्ही बाजूच्या एका स्वीट शॉपमध्ये गेलेलो. मुलांना थोडं बहुत काहीतरी खायला घेतलं. ते स्वीट्स होत्या, कंदी पेढे वगैरे पण होते. प्लस आम्ही त्यांच्याकडची लस्सी घेतली. खूप छान होती. होममेड लस्सी होती, अजिबात आंबट नव्हती, मलाईवाली लस्सी होती. सो फटाफट तिथून आम्ही घेतलं सामान आणि निघालो घरी. हॉटेल चंद्रविलास भुवन. फोन लाव सुचिता, फोन लाव. निघालो दहीवडीवर. बघू शकता हे गांधी. तुम्हाला सगळं
मध्ये लागलेली पोरगी बिचारी. मस्त. मस्त नाश्ता आला ना. नाश्ता जेवलोच आपण. मस्त आहे बरोबर. पुरी भाजी छान होती. आज आमचं बाहेरच झालंय सगळं जेवण. गॅस पण मिळाला नाही मेन. गॅस पण मिळाला आम्हाला. आज आम्ही चुलीवर नाही जेवण करणार. गॅस मिळालेला आहे आम्हाला. हे मेन होतं तुम्ही काय की नाही हो भाऊजी. गॅस मेन होतं की नाही यांचा. परत तसं करा. परत तसं करा. फायनली आता लस्सी आणली. पिण्याचा कार्यक्रम चाललाय. घरी आलोय सगळं सामान घेऊन. गॅस आलाय. एन्जॉय. लाईट गेली परत. देवा पांडुरंगा. इकडे कमल काकी आणि हनुमान काका शेतामध्ये ट्रॅक्टर चालवत होते. भरपूर मेहनत करावी लागते शेतकऱ्याला, तेव्हा जाऊन कुठे ते पीक मिळतं. सो मशिनरी जरी आली तरी स्वतः आपण एक उभं राहून काम करून घेणं हे खूप गरजेचं असतं. त्याशिवाय माणूस पण समाधानी होत नाही. आपला हात लागलाच पाहिजे. शेतकऱ्याचं जीवन सोपं नाही आहे. खडक भरपूर आहेत ना मोठे मोठे. ह्याच्यात आता काही ज्वारी बाजरी काही गहू. बघा काका काकी दोघंही मेहनत करतात आहे ह्या वयामध्ये. सो महाग मिळतात वस्तू पण मेहनत पण तितकीच घ्यावी लागते ना. लोकांना असं वाटतं यार किती महाग झालं आहे सगळं, किती महाग झालं आहे. पण इकडे तासाला ट्रॅक्टरचा भाव 800 रुपये आहे. सो एका तासामध्ये एक शेत पूर्ण कंप्लीट होत नसतं. त्याच्यानंतर नांगरणी आहे, पेरणी आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. आता चाललोय चहा प्यायला. पावसाचं वातावरण झालेलं आहे. पाऊस पडणार आहे. जल्दी दाखवून मस्त एक थोडीशी झोप काढली. पाऊस पडणार आहे. आता चाललोय आम्ही घरी. आज जास्त करून बाहेरच वेळ गेला. थोडीशी काकीला जरा बघायला आली काकी काय करते शेतामध्ये. ट्रॅक्टर चालवला. जातोय चहा प्यायला. गॅस आलेला आहे फायनली. चुलीवर आता काय करायचं नाही आहे. आज मस्त पाऊस पडणार आहे. चला येईल आता येईल. काका कुठे गेले काका. हा हा तुम्ही दिसले. पाणी भरायचं. मोटर काका गेलेत मोटर चालू करायला. केली आहे काकाने केली मोटर चालू. पाऊस सुरुवात झाली आहे पावसाची. थेंब 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 पडतोय. आला पाऊस आलाय फायनली. अक्षय मी तर पडेल येते. नाही तू स्लाइड करना है. नाही तर स्लाइड करना है. हे बघा गाईस. उठ ना तू उठ. जर मी पडली तर माझा माझी ओढणी ठेवली आहे. चल लवकर. पोरांना घेऊन ये. पाऊस आलाय. वारा पाऊस. काकी बघा कशा धावतात. जोरात आलाय पाऊस. माझं
सुकलेलं पार भिजलं. ऊन पाऊस आहे ॲक्च्युली. माझ्या मुलींनी तर खूप मजा केली या पावसाचा. पहिला पाऊस होता ॲक्च्युली भिजण्यासारखा. खूप धमाल दिला. पाऊस खूप आलेला आणि ओढ्याला पाणी आलंय. दाखवते तुम्हाला. आम्ही आलो तेव्हा पार एकदम सुक्क झालेलं. माती येणार पहिल्या पावसात. बाजूला इथे घाण आहे बघ, ह्याची पॉटी. आम्ही चाललोय मंदिराजवळ. थकली आहे मी जाम. हा माझा बंद आहे. बघूया आता. वातावरण गार झालं. मंदिर हनुमानाचं मंदिर आहे. तेच पाणी तिकडे येतं. मैत्री पाय टाकायला जाऊ नको. आता काही ना काही येईल वरून. हे बघा, पहिल्या पावसामुळे सगळी माती वाहून आली आहे. ए ओढू नको. शी जाऊ नको. शानपणा करू नको. हा साफ पाणी. अजून 2 छान पाऊस पडला की क्लिअर पाणी येईल. मग आमचं हे फेवरेट पाणी आहे. सकाळ सकाळ आंघोळीला इकडे. ते पण तिथून येतात. नाही भरले असेल एवढं पाऊस पडलं सगळी माती वाहून आलेली आहे. अजून 2-4 पावसामध्ये खूप छान स्वच्छ निखळ पाणी येईल.